आज आपण बनवतो आहे अळणी चिकन. तर त्यासाठी इथं आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद आणि मीठ टाकून हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनला लावून घ्यायचं आहे पूर्ण. लावून आता चिकन आपण बाजूला ठेवूया. कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. या तेलामध्ये कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे, तो आपण फोडणीत घातलेला आहे. त्यानंतर 2-3 मिरे, 2 लवंगा आणि अर्धा इंच दालचिनी. छोटा तुकडा घातला तरी चालणार आहे. हे आपण परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत. 3 मिरच्या, थोडंसं लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलेलं आहे आणि ते आपण फोडणीत घालणार आहे. हे मी असं टाकलेलं आहे इथं आणि ते पण परतून घ्यायचं आहे. असं छान परतून झालेलं आहे. आता आपण हळद मीठ लावलेलं चिकन आपण घालायचं आहे. चिकन पण छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चिकन आपण परतून घेऊया. आधीच आपण हळद मीठ लावून ठेवल्यामुळे बाकी काही टाकायची गरज नाही आहे. हिंग माझ्याकडून फोडणीत घालायचं राहिलेलं, त्यामुळे मी इथं नंतर घातलं आहे. तुम्ही फोडणीतच घाला. परतून घेतलेले. आता चिकनमध्ये पाणी न टाकता आपण वरती थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. मी ताटात पाणी घालून ठेवलेलं, पण कोथिंबीर टाकायची राहिली, त्यामुळे मी कोथिंबीर घातली आहे. आणि ताटही छोटं झालं होतं, त्यामुळं मी आता मोठं ताट ठेवते. ताट गरम झाल्यानंतर काढता येणार नाही, त्यामुळे मी मोठं ताट ठेवलेलं आहे. आणि हे पाणी होतं ते मी या ताटामध्ये ओतलं आहे. आता हे पाणी गरम झालं, थोडीशी उकळी आल्यासारखं दिसलं की हे पाणी आपण ह्या चिकनमध्ये घालायचं आहे. वाफेवर आपलं चिकनसुद्धा शिजत आलेलं आहे. अशा पद्धतीने पाणी न घालता चिकनला पाणी सुटतं. आणि वरती ताटामध्ये आपण जे पाणी ठेवलेलं ते आपण चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चिकन आपलं शिजत आहे. परत थोडा वेळ आपण पाणी ठेवायचं आहे थोडंसं. परत एकदा हे पाणी आपण त्यामध्ये ओतून घ्यायचं. हे आपलं चिकन असं रेडी आहे. आपलं अळणी चिकन हे असं छान तयार झालेलं आहे. एकदा नक्की करून बघा.